नमस्कार, माय सेल्फ देवीदास मस्के. मी तुमच्याशी आता एक अर्धा तास डिस्कशन करणार आहे आणि मला माहिती आहे ह्या अर्ध्या तासामध्ये माझा जो काही अनुभव आहे, जवळजवळ 55 महिन्याचा अनुभव आहे, मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मला माहिती आहे हा अनुभवातून जर तुम्हाला कोणाला हेल्थविषयी समस्या असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये वेल्थविषयी समस्या असेल किंवा विचाराविषयी काही प्रॉब्लेम असेल, तर जे प्रॉब्लेम मला होते हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस या तिन्ही गोष्टी माझ्या बिघडलेल्या होत्या आणि माझ्या लाईफमध्ये आज 360 डिग्री चेंजेस झालेले. ते चेंजेस मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा मित्रांनो, मी 98ला एका खेड्यातून, कोपरगाव तालुक्यातून संभाजीनगरला आलो होतो. मला शिक्षक व्हायचं होतं, पैसे नव्हते, गरिबी होती, म्हणून मी एका हॉस्पिटलला रात्रीचा जॉब केला. रात्रीचा जॉब करून मी माझं पूर्ण शिक्षण केलं. माझं BCom केलं, माझं MCom केलं आणि BEd पण केलं. आणि ज्यावेळेस BEd झाल्यावर मी शाळेमध्ये जॉबला गेल्यानंतर कळालं का डोनेशन द्यावं लागतात, ते माझ्याकडे नव्हते आणि म्हणून मी फुल टाईम करिअर म्हणून क्लासेसमध्ये. तर मित्रांनो, असा माझा भरपूर प्रवास आहे. हे माझ्या सेल्फ स्टोरीमध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे. माझ्याकडे आज वेळ नाही आहे म्हणून आपण शॉर्टकटमध्ये डिस्कशन करतो आहे. पण आज करीबन या ठिकाणी मी 98ला येऊन 2020पर्यंत माझा जो संघर्ष, माझी जी स्टोरी ही खूप दुःखदायी आहे. आणि त्यातूनच मला एकदम म्हणजे कोरोना काळामध्ये जवळजवळ माझ्यावर 8.5 लाख रुपयाचं लोकांचं देणं झालं होतं आणि माझ्या मुलांची फीस 2.5 लाख रुपये. 11 लाख रुपयाचं माझं देणं असताना, माझ्याकडे काही ऑप्शन नसताना मला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री भेटली मित्रांनो. आणि त्यातूनच आज माझं पूर्ण लाईफमध्ये U-टर्न बसला, जीवन चेंज झालेलं आहे. तर नेमकी कोणती गोष्ट आहे, कशामुळं माझ्या लाईफमध्ये एवढं बदल घडलेले आहे की आज मी 27 लाखाची गाडी 3 वर्षापासून मेंटेन करतो आहे. एक लक्झरियस 3 BHK फ्लॅट मी परचेस केलेला आहे. एक 5-6 लाखाचं सोनं पण घेतलेलं आहे आणि माझं 11 लाखाचं कर्ज पण नील केलेलं आहे. तर आवडेल तुम्हाला. तर मित्रांनो बघा, प्रत्येकाची स्टोरी जर बघितली तर ही खूप दुःखदायी आहे. थोडासा इतिहासामध्ये जा तुमचा. एक 10-15-20 वर्षापूर्वी विचार करा का तुम्ही कसे होतात. अतिशय गरिबी होती, तुम्ही पण संघर्ष केलेला आहे आणि डे बाय डे तुमची प्रगती होत चाललेली आहे. आज तुमच्याकडे मोटरसायकल आली आहे, तुमच्याकडे घर पण आलेलं आहे. आज तुम्ही चांगलं लाईफस्टाईल पण मेंटेन करतात. आहे लोकांच्या दृष्टीनं तुमच्याकडे जर बघितलं तर तुम्ही एक सक्सेसफुल पर्सन आहात. पण एक विचार करा, तुम्ही ज्या सिटीमध्ये, ज्या गावामध्ये, ज्या कॉलनीमध्ये राहतात, त्या कॉलनीनुसार, गावानुसार, त्या सिटीनुसार जे लाईफस्टाईल तुम्ही मेंटेन करतात, खरंच येणाऱ्या उत्पन्नात तुम्ही समाधानी आहात का? तर नाही मित्रांनो, जवळजवळ 99 लोकांचं उत्तर असणारे नाही. नेमकी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये मिळाल्या तर तुमची फॅमिली हॅप्पी होणार आणि तुम्ही रिलॅक्स होणार? तर मित्रांनो, ह्याच गोष्टी जर तुम्ही लिहिल्या कागदावर, काय हवं आहे तुम्हाला. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला आत्तापर्यंत लाईफमध्ये कोणीच नसेल विचारला. मला पण माझ्या जिंदगीमध्ये एवढं शिकलो आहे, माझे नातेवाईक, माझे मित्र कोणीच नव्हता विचारला. पण हा प्रश्न मला विचारला होता एका अनोळखी मुलीनं आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारल्यानंतर मलाही आश्चर्याचं वाटलं होतं. पण त्यांनी सांगितलं होतं का आत्तापर्यंत आपण आपल्या लाईफचा बजेट नाही काढला. एक मोबाईल घ्यायचा तर कोणता घ्यायचा त्याचा बजेट असतो, एक मोटरसायकल कोणती घ्यायची त्याचा बजेट असतो, घर कसं बांधायचं, कुठं बांधायचं त्याचा बजेट असतो. पण जिंदगी एकदाच भेटलं, जीवन एकदाच भेटलं, याचा बजेट कोणीच काढलेला नाही मित्रांनो. आणि म्हणून हा जर प्रत्येकाने आपला बजेट काढला का तुम्हाला वयाच्या 20 वर्षापासून पैसे कमवायला लागतो आणि आपण वयाच्या 60 वर्षापर्यंत काम करतो. तर यामध्ये आपल्याला जबाबदाऱ्या काय काय असतात. स्वतःचं शिक्षण असतं, स्वतःचं करिअर असतं, स्वतःचं लग्न असतं, लग्न झाल्यानंतर मुलं-बाळं असतात, मुलं-बाळं झाल्यानंतर घरदार असतं, घरदार झाल्यानंतर मुलांचं करिअर असतं, नंतर त्यांचं करिअर असतं, नंतर त्यांचे लग्न असतं. याच्यातच आपलं लाईफ जातं आहे. आणि म्हणतात ना, पंख आहे तर डोळे नाही, डोळे आहे तर पंख नाही. म्हणजे ज्यावेळेस काहीतरी करायचं होतं त्यावेळेस आपल्याला वेळच नाही भेटला, पण खूप काही करायची इच्छा झाली, पण त्यावेळेस शरीर साथ देत नाही आहे. तर खरंच तुम्हाला पण वाटत असेल की येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये खरंच विचार करा, लिहा. जसं माझा सगळा बजेट निघाला होता 65 लाखाचा, ज्याच्यामध्ये माझं घर, माझ्या मुलांचं शिक्षण आणि माझ्यावरचं कर्ज. जर ह्या गोष्टी जर माझ्या म्हणजे पूर्ण झाल्या तर कम्प्लिटली माझी फॅमिली पण हॅप्पी होणार, मी पण रिलॅक्स होणार. पण त्यांनी मला प्रश्न विचारला होता की सर, मागच्या किती वर्षापासून तुम्ही काम करतात? तर जवळजवळ मी 20 वर्षापासून काम करत होतो. मग 20 वर्षापासून काम करतात, अजून किती दिवस काम करतात? तर त्याला 10 ते 15 वर्ष काम करू शकतो. मग मागच्या 5 वर्षात बचत किती केली, मागच्या 10 वर्षात किती बचत केली, आणि आज तुमचं उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक किती आहे? तर शिल्लक काहीच नव्हतं, उलट माझ्यावर कर्ज होतं. मग याला पर्याय काय आहे मित्रांनो? तर पर्याय या ठिकाणी माझ्याकडं विचार केला तर काहीच नव्हतं. स्वप्न तर माझं घर, बँक बॅलन्स, गाडी, मुलांचं शिक्षण, स्वतःचं लाईफस्टाईल, त्याच्यानंतर फॉरेन ट्रिप, हे सगळ्यामध्ये माझं 65 लाखामध्ये आलेलं होतं.
पण ऑप्शन जर विचारला तर ऑप्शनमध्ये नोकरीमध्ये शक्य आहे का, तर कदापि शक्य नाही. शेतीमध्ये शक्य आहे का, अजिबात नाही. स्मॉल बिझनेस एखादा छोटा मोठा व्यवसाय, कारण की मी काजू कारखाना पण छोटा मोठं भांडवल 1.5-2 लाख रुपये जमा करून टाकायचा प्रयत्न केला, पण भांडवल अभावी तो बंद झाला. मग बिग बिझनेस मोठा व्यवसाय करायचा आहे तर सर्वात मोठं आज आपल्याकडे समस्या आहे भांडवल. आपल्याकडे भांडवल नाही. मग इन्व्हेस्टमेंटमधून पण लोक पैसे कमावतात, पण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडं आज ह्यूज भांडवल कॅपिटल लागतं, त्याचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. आणि एक ऑप्शन मला वाटला तो म्हणजे डायरेक्ट सेलिंग. तर नेमकी डायरेक्ट सेलिंग ही इंडस्ट्री काय आहे, कशी आहे हे तर आपण जाणून घेणार. तर मित्रांनो, मी ज्या इन्स्टिट्यूटसोबत काम करतो आहे, मी ज्या ऑर्गनायझेशनसोबत काम करतो आहे, त्यांचं मिशन आहे हेल्थ वेल्थ हॅपीनेस. हेल्थसाठी एक क्वालिटी प्रोडक्ट्स आहे आयुर्वेदिक आणि ऑर्गॅनिक. त्याच्यानंतर मित्रांनो वेल्थसाठी ते एक बिझनेस प्लॅन आहे, आणि खऱ्या अर्थाने हॅपीनेससाठी एक स्पिरिच्युअलिटी ESI एज्युकेशन सिस्टम डॉक्टर अशोकजी तोडमल सर आहे. तर वेलकम आहे तुमचं सर्वांचं आमच्या सनेज फॅमिलीमध्ये. आज ही सनेज फॅमिली, सनेज कंपनी 2016पासून मित्रांनो 8 वर्षापासून सक्सेसफुली रन करते. आत्तापर्यंत जवळजवळ 700 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर झाला आहे. जवळजवळ 250पेक्षा जास्त त्यांच्याकडे प्रोडक्ट आहे. कंपनी क्वालिटी आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट घेऊन चालले. 55 लाखाचा हॅप्पी कस्टमर डाटा आहे. जवळजवळ 700पेक्षा मॅड सिगमेंट म्हणजेच 10 ते 25 लाखाच्या गाड्या आहेत. जवळजवळ 25 अशा गाड्या आहे की ज्या 25 लाख ते 1.5 करोडपर्यंत आहे. 150 लोकांनी त्यांचे स्वतःचे बंगलोर ड्रीम हाऊस पण केले आहे. आणि आजपर्यंत 5,500 लोकांना फॉरेन ट्रिप आणि डोमेस्टिक ट्रिप कंपनीनं करून आणलेलं आहे. आज प्राऊड वाटतंय का ओन मॅन्युफॅक्चर आहे स्वतःचं. जवळजवळ 14 वर्षाचा आयुर्वेदाचा एक स्ट्रॉंग बेस आहे मॅन्युफॅक्चरचा. आणि त्याचसोबत जर बघितलं फ्रँचायसी मॉडेल जर बघितले तर ऑल ओव्हर इंडियामध्ये एकच, कुठेही जा तुम्हाला, कोणत्याही तालुक्यात जिल्ह्यात जा, आपलं शॉपिंग मॉडेल सारखंच दिसणारे जवळजवळ 300पेक्षा शॉपिंग मॉडेल आहे. ही पहिली जगातली डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे का जी मेडिसिन बेसवर काम करते आणि ज्यांच्याकडे BA MS डॉक्टर ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये कन्सल्टिंगसाठी असतात. ते आज डॉक्युमेंटमध्ये सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट सांगायला गेलं तर FICCI, FDSA फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशन आणि FEDSI फेडरेशन ऑफ इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. त्यासोबत आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे आकाई सोना, या प्रोडक्टचं ओरॅक व्हॅल्यू सर्टिफिकेशन हे पण कंपनीकडे आहे. स्कोप सर्टिफिकेट आहे. ऑर्गॅनिक बेसवर काम करते कंपनी. आज जर बघायला गेलं तर सर्टिफिकेट सगळे आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही ऑनलाईनला सगळे चेक करू शकतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काय 250 प्रकारचे प्रोडक्ट आहे अशा 10 ब्रँडला घेऊन कंपनी काम करते, ज्याच्यामध्ये डेली नीड्स आहे, कॉस्मेटिक आहे, हेल्थ रिलेटेड आहे आणि शेती रिलेटेड आहे. अशा 10 प्रकारच्या ब्रँडला घेऊन कंपनी काम करते. हेल्थ केअरमध्ये आज ब्रँड प्रोडक्ट म्हणजे आमचा आकाई सोना. जर तुम्ही यूट्यूबला गेले ना आकाई सोना टाकलं तर नुसते आकाई सोनाचे एवढे रिझल्ट आहे. आज क्रॉनिक आजारावर या ठिकाणी ह्या प्रोडक्टचं रिझल्ट घेतलेलं आहे. जबरदस्त प्रोडक्ट आहे. एक 15 फळांचं होतं, हे 30 फळांचं म्हणजे गुणकारी फळांचा आर्क आहे. असे सप्लिमेंट भरपूर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डायजेशनपासनं, जॉईंट पेनपासनं, क्रॉनिक आजार, सर्दी, वेट लॉस, मायग्रेन, ॲसिडिटी, डोकेदुखी, स्किन, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्याधी असतात, त्या व्याधी माणसाला जगू बी देत नाही, मरून देत नाही, एवढा खर्च होतो की माणसाला कळत नाही. अशा व्याधीवर काम करण्यासाठी आपल्याकडे असे सप्लिमेंट प्रोडक्ट आहे जे जाणू शकता तुम्ही. आणि प्राऊडची गोष्ट आहे का ही पहिली कंपनी आहे भारतातली जी की मेडिसिन बेसवर इथिकल प्रॅक्टिस करते, ज्यांच्याकडे आज BMS डॉक्टर थ्रू आपण ही प्रॅक्टिस करतोय. आज हे मार्केटला कोणताही डॉक्टर प्रिस्क्राईब करू शकतो असे मेडिसिन बेस आपल्याकडं प्रोडक्ट आहे वेगवेगळ्या याच्यावर. अतिशय कमी किमतीमध्ये आणि गुणकारी रिझल्ट ओरिएंटेड हे प्रोडक्ट आहे, ज्याच्यावर आज खूप मोठे आपण रिझल्ट घेतले कॉर्निकचे. बघा हे पाईल्स किट आहे, आर्थो किट आहे, अतिशय स्वस्त आणि रिझल्ट देणारे प्रोडक्ट. वेट मॅनेजमेंट किट आहे. असे या ठिकाणी आयुर्वेद आणि शहदा ब्युटी म्हणजे या ठिकाणी ब्युटीवर हार्मफुल केमिकल फ्री असे प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये पर्सनल केअरमध्ये 8-10 प्रकारच्या साबणी आहे, ज्याला बाथ सोप म्हणतोय. TFM त्यांचा 78% आहे आणि ज्याला फर्स्ट ग्रेडच्या सोप म्हणतो आपण. एकदा जर आपण वापरली ना तर दुसरी साबण वापरायच्या म्हणजे कधी विचारच करू शकत नाही. आवडणारे आणि परवडणारे या दोन्ही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहे. आज पर्सनल केअरमध्ये फार तेलापासून, शॅम्पूपासून, पावडरपासून असे सगळे प्रोडक्ट, फेस वॉश, फेस क्रीम, अशा अनेक प्रोडक्ट आहे. लाईफस्टाईलबद्दल आज तुम्हाला वेगवेगळे डिओ, आज केस काळे करायचे पण
ह्या ठिकाणी आपल्याकडं जसं आता तुम्हाला माहिती असेल लोक स्वस्ताचे हेअर डाय वापरतात, पण त्यांना त्याच्यातून फंगल इन्फेक्शन, वेगवेगळे डॅन्ड्रफ्स वाढतात. अतिशय नॅचरल लेवलला आपल्याकडं प्रोडक्ट आहे. ब्युटी थेरपीमध्ये महिलांना जर मेकअप केला तर अतिशय कमी वेळेत होतो, पण त्याच्यातून कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि त्यांच्या स्किनला काही समस्या होत नाही. असे सगळे शॅम्पू आहे जे डेली वापरू शकतो, जे सल्फेट फ्री आहे. प्रॉडक्टवर आपण चेक करू शकतात. ही मेकअप किट आहे जे जनरली कोणी या लिपस्टिक आहे ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं केमिकल नाही आहे. फूड एजमध्ये जर बघितलं तर गुळ पावडर, तेल, लोणचं, मीठ, लक्षात, चहापत्ती, मसाले, वेगवेगळ्या गरम मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, व्हेजपासून नॉनव्हेजपासून सगळे, मिरची पावडर, असे सगळे होम केअरमध्ये पण गेले. टॉयलेट क्लिनर, डिश क्लिनर, त्याच्यानंतर डिटर्जंट, हे सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहे. तर प्रोडक्ट भरपूर आहे. हे असे लाईफस्टाईलबद्दलचे प्रोडक्ट आहे. ॲग्रिकल्चरमध्ये आपण मातीवर काम करतो आहे. माती चांगली तर मुळं चांगले तर फळं चांगले. आपण मुळांवर काम करतो आहे, मातीवर काम करतो आहे. आज तणनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशक वापरून मोठ्या प्रमाणात जमिनीतला मायक्रो ऑर्गॅनिझम नष्ट झालेला आहे. त्याच्यामुळं खत मुळ्यापर्यंत जात नाही, मुळ्या खतापर्यंत येत नाही. वाहक जीवाणू नसल्यामुळं आज अन्न घटकाची कमतरता तयार होते आणि मग व्हायरस येतो. लोक वर फवारण्या करतात, प्रॉब्लेम मुळामध्ये. तर एकंदरीत बघतात 100% ऑर्गॅनिक करू शकतो. आपल्याकडे सगळे प्रकारे म्हणजे पेस्टिसाईड, टोटल ऑर्गॅनिक बेस आणि या ठिकाणी ग्रोथसाठी आणि जमिनीवर असे सगळ्या प्रकारचे काम करणारे प्रोडक्ट आपल्याकडे आहे. बॅक्टेरिया किट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहे. जबरदस्त प्रोडक्ट आहे. सनस्टिक, जमिनीचा आणि पाण्याचा pH मेंटेन करणारं आणि पाण्याचा हार्डनेस कमी होतो आणि जमिनीचा pH मेंटेन होतो आहे. अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे असे. त्यानंतर जनावरांच्या हेल्थसाठी, दूध वाढीसाठी आणि जनावरांची हेल्थ चांगली राहण्यासाठी त्याला लिव्हर टॉनिक असे प्रोडक्ट आहे. हे MD सरांचे आहे. आज तुम्ही ऑनलाईनला सगळं ऐकू शकतात त्यांना. पण या ठिकाणी नेमकी ही डायरेक्ट सेलिंग कसं वर्क करते याच्याविषयी आपण चर्चा करू. आता बघा या ठिकाणी तुम्ही बघा की डायरेक्ट सेलिंगमध्ये आणि ट्रॅडिशनलमध्ये या दोघांमध्ये नेमकी फरक काय आहे. तर ट्रॅडिशनलमध्ये बघा कोणती वस्तू 40% तयार होते, पण एंड कस्टमर हिला 100% घेतो. याचा अर्थ काय की 40 रुपयाची वस्तू कंपनीत तयार झाली, 100 रुपयाला एंड कस्टमरनं घेतली, 60 रुपये कुठे घेतले. तर सर्वात आधी ती स्टॉक पॉईंटकडे जाते, स्टॉक पॉईंटवाला त्याचा नफा काढतो, ती डिस्ट्रीब्युटरकडे जाते, डिस्ट्रीब्युटर त्याचा नफा काढतो, पुढं पाठवते डीलरकडे, डीलर काय करतो त्याचा नफा काढतो आणि तो पुढं पाठवतो होलसेलरकडे, होलसेलर त्याचा नफा काढतो आणि पुढं जाते ती रिटेलरकडे, रिटेलर त्याचा नफा काढतो आणि ती जाते पुढं ॲडव्हर्टाईज करणारे ॲडव्हर्टाईज करतात आणि एंड कस्टमरला याचा सगळा बोजा सहन करावा लागतोय. जवळजवळ 60 रुपये ह्या मधल्या लोकांमध्ये वाटल्या जातात. ते फक्त 5% लोक आहे. आणि हेच जर डायरेक्ट सेलिंगमध्ये बघितलं तर डायरेक्ट सेलिंगमध्ये मॅन्युफॅक्चर, सनेजचं मॅन्युफॅक्चर, ओन मॅन्युफॅक्चर, तिथं पण 40% खर्च येतोय. आपण पण एंड कस्टमरला 100%लाच देतोय, पण 60% पैसे हे जे काही कस्टमर पेड करत होता त्या कस्टमरला आपण डिस्ट्रीब्युटर, त्याचं KYC डॉक्युमेंट घेतलं आणि त्याला डिस्ट्रीब्युटर बनवलं. आणि हे जे 5% लोक हा 60% पैसा घेत होते, रिटेलर, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉक पॉईंट, तोच पैसा वाचवला आणि इथं कस्टमरला देण्यासाठी त्याला PVमध्ये कन्वर्ट केलं आहे. जो पैसा इथं रिटेलर, होलसेलर, डीलर यांच्यामध्ये वाटला जायचा 60% पैसा, तो PVमध्ये कन्वर्ट केला, पॉईंट व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केला आणि एक सॉफ्टवेअर थ्रू त्याला या कस्टमरमध्ये एक डिस्ट्रीब्यूट केला मित्रांनो. म्हणजेच आज मार्केटमधून आपण जर चहापत्ती, मसाले, तेल घेतोय तर 5 लोकांना, रिटेलर, होलसेलर, डीलरला या 5-6 लोकांना फायदा होतोय. पण तोच पैसा आपण वाचवला आणि इथं आपल्याच कस्टमरला डिस्ट्रीब्युटर म्हणून वाटला. म्हणजे सेम आहे. हे मार्केटचं फक्त तुम्हाला दुकान बदलल्यामुळं त्याच्यातून आपल्याला बेनिफिट होऊ शकते. याच्यात कोणतंही वेगळं असं काही विशेष नाही आहे मित्रांनो. फक्त हे दुकान बदलायचं आपल्याला. काय करायचं, बायपास केलं आपण. काय केलं, रिटेलर, होलसेलर, डीलरला बायपास केलं आणि तोच पैसा PVमध्ये कन्वर्ट केला आणि त्याच्यावर आपल्याला पेमेंट भेटणार आहे. जसं म्हणू शकतो आपण पार्लेची डिस्ट्रीब्युटरशिप घेण्यासाठी आपल्याला डिपॉझिट लागतं, जागा लागते, ब्लँक चेक लागतात. आपण ह्या ठिकाणी 250 प्रोडक्टची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आहे. फक्त कस्टमर बनलो, दुकान चेंज केलं आणि आपण डिस्ट्रीब्युटर बनलो आहे. आणि तेच पेमेंट जे त्या 5% लोकांमध्ये जात होतं तेच पेमेंट आपल्याला आज या ठिकाणी कंपनीनं डिस्ट्रीब्यूट केलं ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून. या ठिकाणी वेबसाईट आहे कंपनीची www.mysanesh.com. या ठिकाणी तुमचं ऑनलाईनमध्ये रजिस्ट्रेशन होतं, तुमचे KYC डॉक्युमेंट घेतले जातात. आता तुम्हाला फक्त काय केलं, दुकान बदललं आहे. बघा ऑदर शॉपमध्ये तुम्ही आत्तापर्यंत 5, 10, 20, 25 वर्षापासून खरेदी करत होते. फक्त ह्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जे काही डेली नीड्ससाठी लागणारे प्रोडक्ट्स आहे ते फक्त बाहेरच्या शॉपऐवजी तुम्ही सनेजच्या शॉपमधून घेतले. तर तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला आहे. सर्वात महत्त्वाचं क्वालिटी भेटली, ज्याच्यामुळं
तुमची हेल्थ गुड राहणार, चांगली हेल्थ राहणार. तुम्हाला डिस्काउंट भेटला त्यामुळे तुमचे पैसे बचत होणार. त्यानंतर तुम्हाला ऑफर्स भेटला ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्री प्रोडक्ट भेटले. त्यानंतर तुम्हाला बोनस भेटलं ज्याच्यात तुम्हाला कॅशच्या रूपामध्ये हे बोनस तुमच्या अकाउंटला येतं. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे, तुम्हाला एक बिझनेस अपॉर्च्युनिटी भेटली ज्याच्यातून तुम्ही 11 प्रकारचे इन्कम घेऊ शकतात. तर या ठिकाणी बघा, आपल्याला फक्त शॉप चेंज केलं आहे आणि ते शॉप चेंज केल्यामुळे बघा या ठिकाणी हेल्थ रिलेटेड, या ठिकाणी ॲग्री रिलेटेड आणि या ठिकाणी डेली नीड्स असे सगळे प्रोडक्ट्स आहे. त्या ठिकाणी काही हेल्थ रिलेटेड काही आपल्याकडे डिसीज असतात, जॉईंट पेन आहे, मूळव्याध आहे, ॲसिडिटी आहे, BP आहे, शुगर आहे, यासाठी ॲग्रिकल्चरसाठी. बघा दुकान बदलल्यानंतर काय होणार आहे, तर तुम्हाला जवळजवळ 30% स्पॉट डिस्काउंट भेटतं आहे. त्यानंतर 10 ते 15% फ्री प्रॉडक्ट भेटतात. त्यानंतर तुम्हाला स्पेशल ऑफर, कन्सिस्टन्सी ऑफर, 4 महिने खरेदी करा 5व्या महिन्याला फ्री, अशी एक ऑफर आहे आपल्याला. त्या ठिकाणी बोनसचा ऑफर असतात, गिफ्ट असतात. जर तुम्ही 8 तारखेच्या आधी खरेदी केली तर लकी ड्रॉमध्ये तुम्हाला आज वेगवेगळे 8 प्रकारच्या लकी ड्रॉ आहे. त्यासोबतच शुअर गिफ्ट पण तुम्हाला दिल्या जातं. आणि त्यासोबत तुम्हाला सेल्फ खरेदी आणि टीम खरेदी याच्यावर 4 ते 12% कॅशबॅक पण मिळवण्याची संधी भेटते. त्यासोबत तुम्हाला प्रीमियम आणि क्वालिटी प्रोडक्ट जर एवढे भेटत असेल तर तुमची फॅमिली हॅपी होणार की नाही. ओके, तर या ठिकाणी आपण कन्सिस्टन्सी ऑफर जे काय आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहे. कन्सिस्टन्सी ऑफर काय आहे आणि फक्त 2 ते 3 हार्डली 5 मिनिटानंतर तुम्हाला कळणार आहे का आपण दुकान बदलल्याने आपल्याला डिस्काउंट तर भेटणार आहे, फ्री प्रॉडक्ट भेटणार आहे, बोनस भेटणार आहे, क्वालिटी प्रोडक्ट पण भेटणार आहे, पण तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ते कसे? पण या ठिकाणी बघा, एक सामान्य कस्टमर सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात वापरणारा किंवा शेतीला किंवा हेल्थसाठी ॲव्हरेजली घरामध्ये 5 ते 7 हजाराचे प्रोडक्ट करतात. तर या ठिकाणी जर तुम्ही फक्त 6,500चे MRP ना, दुकानदार मेडिकलमध्ये तुम्ही जा, MRPनंच प्रोडक्ट भेटतात. जर 6,500चे MRP ना प्रोडक्ट या ठिकाणी तुम्ही खरेदी केले मार्केटमध्ये, MRP ना तुम्हाला 6,500चे प्रोडक्ट लागतील, पण तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं, तुमचं या डिस्ट्रीब्युटर लायसन तयार झालं आणि त्याचा बेनिफिट म्हणजे हे प्रोडक्ट तुम्हाला भेटणार DP रेटनं फक्त 5,000. जे मार्केटमध्ये MRP ना तुम्हाला 6,500ला भेटणारी प्रोडक्ट सनेजमध्ये तुम्हाला भेटणार DP रेटना 5,000ला. म्हणजे बचत झाली 1,500 रुपयाची. तुम्हाला या ठिकाणी फ्री प्रोडक्ट ऑफर आहे कंपनीची. ती कंपनीची रेग्युलर ऑफर म्हणतात. 750 रुपयाचे फ्री प्रोडक्ट भेटणार आणि तुमच्या अकाउंटला 100 रुपये कॅशबॅक येणार. टोटल प्रॉफिट कस्टमरसाठी किती? टोटल कस्टमरसाठी प्रॉफिट किती हा जर विचार केला, 1,500, 750 आणि 100 हा जर विचार केला तर टोटल 2,350 रुपये. 2,350चा तुमचा एका महिन्यात फायदा झाला. पहिली खरेदी तुम्ही 1 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत कधी करू शकतात. कन्सिस्टन्सी ऑफर आणि रेग्युलर ऑफर दोन्ही ऑफर तुम्हाला लागू होतात. रेग्युलर ऑफर ही तुमची फर्स्ट इन्व्हॉइससाठी महिनाभर असते आणि कन्सिस्टन्सी ऑफर ही तुमची 15 तारखेपर्यंत असते. पण जर तुम्ही न्यू कस्टमर आहात, तुमचं पहिलं फर्स्ट इन्व्हॉइस बनणार असेल तर तुम्हाला दोन्हीही ऑफर, रेग्युलर ऑफर आणि कन्सिस्टन्सी ऑफर, फर्स्ट इन्व्हॉइससाठी जो व्यक्ती पहिल्यांदा खरेदी करतो त्याच्यासाठी महिनाभर असतात. पण उरलेल्या 3 खरेदी तुम्हाला 15 तारखेच्या आत करायच्या तर तुम्हाला कन्सिस्टन्सीचा बेनिफिट, ते बी लगातार झाले पाहिजे. एखाद्या महिन्यात पण गॅप नको आहे, म्हणजे जानेवारी फेब्रुवारीत गॅप दिला आणि मग मार्चमध्ये असं नाही. लगातार 4 महिने, पहिला महिना तुमचा 1 तारीख तर 31 तारखेपर्यंत कधी पण उरलेल्या 3 खरेदी ह्या तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेच्या आत करायच्या आहे. पण त्याच जर खरेदी तुम्ही 8 तारखेच्या आत केल्या तर तुम्हाला कंपनीचा लकी ड्रॉचा ऑफर भेटतो, बोनसचा ऑफर, लकी ड्रॉ ऑफर भेटते आणि बोनसचा ऑफरमध्ये T-शर्ट पण भेटतात. तर ओके, तर समजून घेऊया. उरलेल्या 3 महिन्याची खरेदी केली, अशी लगातार तुमची 4 महिन्याची खरेदी झाली तर 4 महिन्याच्या खरेदीमध्ये तुम्हाला 2350 प्रमाणे 4 महिने खरेदी केले तर एकूण बेनिफिट झाला 9,400 रुपयाचा. विचार करा, 9,400 रुपयाचा बेनिफिट झाला. म्हणजेच टोटल या ठिकाणी 4 महिन्याचा 9,400 आणि 5व्या महिन्याची 1 रुपया द्यायची गरज नाही तुम्हाला. आता 5व्या महिन्यात कंपनी तुम्हाला कन्सिस्टन्सी ऑफर तुम्ही विन झाले आणि तुम्हाला 5व्या महिन्यात भेटते 5,000चे फ्री प्रॉडक्ट. 5,000चे फ्री प्रॉडक्ट भेटतात. आलं लक्षात आहे. हे प्रोडक्ट MRP नुसारच असतात. मग आता 5,000चे फ्री प्रॉडक्ट एकंदरीत 9,400 आणि 5,000
असा जर विचार केला तर टोटल तुमचा 4 महिन्यात बेनिफिट किती झाला? 14,400 रुपये. किती? 14,400. मग तुम्हाला टोटल अमाऊंट पेड किती करावं लागलं? तुम्हाला अमाऊंट पेड करावं लागली तुम्हाला 5,000प्रमाणे प्रत्येक महिन्याला. 4 महिने खरेदी केली तर टोटल 20,000 रुपये. मग तुम्ही अमाऊंट पेड केली 20,000 आणि तुमचा बेनिफिट झाला आहे 14,400. तर एकंदरीत जवळजवळ 60% तुम्हाला बेनिफिट झाला आहे. याचा अर्थ काय होतो? तर जी आपली सोप आहे ना, जी 50 रुपयाला आहे ती 18 रुपयाला पडली तुम्हाला. जी चहापत्ती आहे ना आपली 200 ग्रॅम 100 रुपयाला, ती पडली तुम्हाला जवळजवळ 40 रुपयाला. जे टॉयलेट क्लिनर आहे आपलं 99 रुपीजचं, ते पण पडलं तुम्हाला 40. मित्रांनो, याच्यापेक्षा स्वस्त काहीच नाही. अलग लक्षात. म्हणजे एकदम 60% डिस्काउंट भेटल्यामुळं कस्टमर एकदम समाधानी आहे. त्याला एवढी बचत पण भेटली, त्याला क्वालिटी प्रॉडक्ट पण भेटले, फ्री प्रॉडक्ट भेटले आणि कॅशबॅक पण भेटली. मला सांगा, मार्केटमध्ये एवढा कधी डिस्काउंट पाहिला का हो? जर एवढा मोठा फायदा असेल तर मला सांगा तुम्ही किती लोकांचा फायदा करू शकता, जे तुमच्या जवळचे नियर डिअर मित्रमंडळी गावातले. तर आजपर्यंत मला मिनिमम लोकांनी सांगितलं आहे सर, कोणी 25 सांगितलं आहे, म्हणजे कोणी 25 सांगितलं, कोणी 50 सांगितलं, कोणी 100 पण सांगितलं आहे. आलं लक्षात आहे एवढ्या लोकांचा. पण तुम्हाला सांगू का, या 25, 50, 100 यापैकी तुम्ही चॉईस करायचं आहे. तुम्ही चॉईस करायचं आहे का तुम्ही फर्स्ट कोणाला रेफर देणार आहे, कोणत्या जवळच्या व्यक्तीला देणार आहे, ते तुमचं चॉईस असणार आहे. पण एक तुम्हाला गणित सांगतो मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही म्हणले साहेब आम्हाला तर काय 500, 1000, 1500 जसं लागलं तसं खरेदी करतो ना, इथं आम्हाला वन टाईम 5,000चं खरेदी करायचं आहे. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे, आजपर्यंत तुम्ही छोटे छोटे पैसे कोणाला चुकले नाही. काही लोक डायरी घेऊन दुकानात जातात, पण दुकानदाराची जर मंथची जी डेट ठरलेली तुमची पेमेंटची जर टाळल्यानंतर आहे ना, तोच दुकानदार तुम्हाला कॉल करू 1 रुपया सोडत नाही मित्रांनो. पण आपल्या ठिकाणी दर 4 महिन्याला स्पॉटमध्ये 750चे प्रोडक्ट फ्री, 5वी खरेदी 5,000ची फ्री. विचार करा ना, तुम्ही 10, 15, 20 वर्षापासून तुम्ही खरेदी करतात, सांगून बघा 1 महिन्याचं सामान फ्री देता का ते बघा. पण या ठिकाणी कंपनीनं तुम्हाला एवढ्या मोठ्या ऑफर दिल्या आहे. त्यासोबत एक विचार करा, 4 महिन्यामध्ये तुम्ही 14,400ची बचत करतात. 4 महिन्यामध्ये तुम्ही 14,400ची बचत करतात. जर 4 महिन्यामध्ये एवढी बचत होते, डिवायडेड बाय 4 करा त्याला 14,400ला, तर 3600 रुपयाची बचत होती. 3,600 रुपयाची बचत होती. विचार करा, ही बचत तुम्हाला काय कामं पडणार आहे? आपण कधीच विचार करत नाही. एक पाण्याचा थेंब टप 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 दगडावर जर पडत असेल ना, तो त्या दगडाला छेद करतो मित्रांनो. ही छोटी छोटी बचत आहे ना, तुम्हाला आयुष्यात खूप मोठी मदत करणार आहे मित्रांनो. तुम्हाला खरं सांगू का, जो अनुभव आला, तुम्हाला मित्र नसलेले चालन, नातेवाईक नसलेले चालन, पण तुमच्या अकाउंटला बॅलन्स पाहिजे. कारण की 24 आवर्समध्ये तुम्हाला जर काही गरज पडली तर तुमचा बँक बॅलन्स वाचवणार आहे. तुम्हाला म्हातारपणामध्ये किती पण प्रॉपर्टी कमवून ठेवा, शेकडो एकर जमिनी घ्या, करोडोची तुम्ही बंगले करा, पण ज्या वेळेस तुम्हाला लास्ट एंडला पैशाची गरज आहे ना, त्यावेळेस तुम्ही ते घर बंगला विकू शकत नाही आहे. लिक्विड कॅशच तुम्हाला वाचवू शकते. स्टार्ट महत्त्वाचा नाही, एंड महत्त्वाचा आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला सांगतो, ही जी 3600 रुपयाची बचत, जर तुमच्याकडे कोणी LIC एजंट आला असेल ना, तर तुम्ही म्हणतात पैसेच बचत होत नाही. जर कोणी तुमच्याकडे SIP वाला आला असेल ना, तुम्ही म्हणता पैसेच बचत नाही. पण मित्रांनो, फक्त दुकान बदला. जे टप्प्याटप्प्याने खरेदी करतात ना तुम्ही, ते वन टाईममध्ये सनेजमधून करा. त्याचं मॅजिक तुम्हाला मी सांगतो, कारण की मी स्वतः इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम केलं आहे. मी सुद्धा आज माझं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करतो आहे आज, कारण की छोटी छोटी बचत सर तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या कामाला पडणार आहे. ही 3600 रुपयाची बचत तुम्ही दुकान बदलल्यामुळं होत आहे ना सर. फक्त एक विचार करा, तुमच्या आजूबाजूला कोणी पण SIP करत असेल ना, जो ॲडवायझर आहे, तर त्या ॲडवायझरला भेटा आणि त्यांना सांगा, मला माझ्या मुलीच्या नावाने किंवा माझ्या म्हातारपणाचं आधार म्हणून हे 3600 रुपये मला SIPमध्ये टाकायचे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट प्लॅन जो लॉंग टर्मसाठी जातो. बघा, महिन्याला तुम्ही किती 3600 रुपये एका महिन्याला, तर वर्षाची बचत किती होते माहिती का? 43,200 रुपये एका वर्षाची बचत. जर तुम्ही दर महिन्याला SIP केली तर मित्रांनो, जर ही तुम्ही 20 वर्ष ठेवली ना, तर 20 वर्षात अमाऊंट जाते मित्रांनो, विचारही नाही करू शकत तुम्ही किती जाते ती अमाऊंट. 1,13,81,000. 1,13,81,000.
विचार करा, 1,13,00,000 एवढी अमाऊंट 20 वर्षात. विचार केला होता का तुम्ही? विचार करा ना, आजपासून मागं जा थोडंसं आणि बघा तुम्ही दर महिन्याला खरेदी करत आले की नाही. कोणी 10 वर्षापासून, कोणी 15 वर्षापासून, कोणी 20 वर्षापासून. आणि हीच जर तुम्ही SIP टाकली तर काही वेगळं नाही. जे बाहेरून खरेदी करत होते ते सनीजमध्ये करा आणि तीच बचत SIP करा. मी काय SIPचा एजंट नाही आहे, पण मी तुम्हाला खरोखर सांगतोय, कारण की माझ्या लाईफमध्ये अशी खूप घटना घडलेल्या आहे. त्यावेळेस मला बचतीचं महत्त्व कळलं. आज तुम्ही 3600 रुपये तुम्ही तुमच्या मुलामुलीच्या नावाने असन का तुमच्या स्वतःच्या म्हातारपणाचं प्लॅनिंग म्हणून जर आज मुलं तुमचे ठीक आहे सांभाळत आहे, नो टेन्शन, पण भविष्यात कधी पण बचतीची गरज पडू शकते त्याच मुलांच्या करिअरसाठी. जेव्हा त्यांना येणाऱ्या काळामध्ये 10, 15, 20 वर्षांनी त्यांना एक टर्निंग पॉईंट आहे त्यांच्यासाठी, एज्युकेशनसाठी किंवा व्यवसायासाठी, आणि त्यांना पैशाची गरज आहे ना, कोणाकडे मागायची गरज नाही. रात्री बेरात्री तुम्हाला कधी पण अडचण आली ना तर तेच तुम्ही ताबडतोब विड्रॉल करू शकतात. बघा, एक सिंपल गणित आहे. 5 वर्ष जरी ठेवले तरी जवळजवळ 3,72,000ची बचत होती. असं 10 वर्षानंतर तुम्हाला जवळजवळ 17 लाखाची बचत होती. 17 लाखाची बचत. हेच जर तुम्ही 15 वर्षापर्यंत केलं तर 40 लाखाची बचत होती. आणि हेच जर 20 वर्ष ठेवलं तर 1,13,00,000ची बचत होते. हा विचार कधीच केला नाही ना. मग आज निर्णय घ्या आणि सनीजची कन्सिस्टन्सी ऑफरचा बेनिफिट घ्यायला चालू करा. आता तुम्ही म्हणणार माझ्याकडे लय लोक ओळखीचे सर, मी तर 25 लोकांना, एक व्यक्ती म्हणला मला 100 लोकांना देणार. मी फक्त तुम्हाला 4 तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही घेतले आणि त्यांना प्रवृत्त केलं कन्सिस्टन्सी ऑफरसाठी. तुम्ही घेतले फक्त 4 लोकांना तुम्ही प्रवृत्त केलं, 4 लोकांना. या 4 लोकांनी PVमध्ये 2,500 PV, एक PV आपला रुपीजमध्ये 2 रुपये साधारणपणे ॲव्हरेजली, कमी जास्त होतं. काही प्रॉडक्टला कमी PV असेल तर 5,500 रुपये पण लागू शकतात. पण ॲव्हरेजली आपण जर बघितलं एक PV 2 रुपयाला तर 2,500 PV या तुमच्या 5,000 ते 5,500 बनतात. मग फक्त 4 लोकांना प्रमोट केलं तुम्ही. फक्त किती? 4 लोकांना. या 4 लोकांनी 5,000 प्रमाणे खरेदी केली तर ती 20,000 झाली. तुम्हाला तुमच्यावर 2,350 तर फायदा झालाच आहे. पण तुम्ही जे 4 लोकांना प्रमोट केलं ना त्याच्यावर जसं रिटेलर, होलसेलर, डीलरला बेनिफिट भेटत आहेत ना, तेच बेनिफिट आहे मित्रांनो. तसंच बेनिफिट आहे या ठिकाणी तुम्हाला. सुरुवातीला जोपर्यंत तुम्ही सिल्वर डायरेक्टर बनतात, रेंजमध्ये असतात, तेव्हा 3 ते 5% भेटतं. तर आपण 5% जर का आणलं तर 1,000 रुपये येणार या ठिकाणी. डायरेक्ट सेल बोनस आणि तुमचं ग्रोथ बोनस असं मिळून ते 1,000 रुपये येणार. आता हे 1,000 रुपये ना छोटी अमाऊंट आहे तुम्हाला. माझी पण पहिली अमाऊंट 1,250 आहे. पण मित्रांनो 11व्या महिन्याचा 2,44,000 100% लॉकडाऊन होतं मे 2021ला. आणि जानेवारी 2024ला तीच अमाऊंट 5,07,000 एका महिन्याची आलेली आहे. हे मॅजिक पटणार नाही. हे कधी पण भेटले तर मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो. हे वस्तुस्थिती आहे. हे गणित तुम्ही समजून घ्या का फक्त हे 1,000 रुपयांनी सुरुवात झाली, पण त्या 4 लोकांची सुद्धा तुमच्यासारखे हक्काचे लोक आहे. जर आपल्याला एवढा फायदा आहे तर त्यांचा पण करायला पाहिजे. जेव्हा ह्या 4 लोकांनी 4 लोकांपर्यंत बेनिफिट सांगितला तर 16 लोकांपर्यंत हा कन्सेप्ट जाणार आहे. 16 लोकांचा फायदा होणार आहे. 16 लोक ह्या कन्सिस्टन्सीचा फायदा घेणार आहे. आणि हे लोक कुठं ना कुठं मॉलमध्ये खरेदी करतात ना, वापरून तर बघा. फक्त 80 रुपयाची टूथपेस्ट तुम्ही त्याचे फॅन बनणार. आलं लक्षात? हां, तर आज तुम्ही विचार करा, हे 16 लोकांनी 5,000ची खरेदी केली तर 80,000चा टर्नओव्हर झाला आहे. आणि ॲव्हरेजली 9 ते 12% पर्यंत आपण 8% करू. किती? 8%. 8% जर म्हणलं ना मित्रांनो, तुम्ही गणित लावा, 6,400. किती? 6,400. ही पण छोटी अमाऊंट झाली. आता या लोकांना, या 16 लोकांना शिकवायला आहे ना कंपनी आहे, ESI एज्युकेशन सिस्टम आहे. त्याच्यानंतर लीडर्स आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांनी या बिझनेसमध्ये आणलं ते अपलाईन पण आहे. हे 4 लोक मदतीला आहे तुमच्या लोकांना. आपल्या ऑनलाईन यूट्यूबला आज मित्रांनो, यूट्यूबला एक 11 दिवसाचा कोर्स आहे आपला. तो कोर्स आहे कमांडो ट्रेनिंग. करोडपती, 1 करोडपेक्षा जास्त लोकांनी, 1 करोड इन्कम घेतलेल्या लोकांनी, तगडा अनुभव असलेल्या लोकांनी या ठिकाणी 89 रुपयाचा कोर्स आहे. तो जर कोर्स तुम्ही केला तर तुमचं काम अजून फास्ट होणार आहे. तर विचार करा, 3ऱ्या लेवलला जेव्हा आपण 16 लोकांमार्फत
4 लोक येणार तर 64 लोकांपर्यंत जाणार. 64 लोकांनी 5,000प्रमाणे खरेदी केली तर महिन्याचा टर्नओव्हर होणार 3,20,000चा. आणि 3,20,000वर 8% जरी म्हटलं, तुम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 5-6 प्रकारचे लेवलची इन्कम घेतात, तर 8% जरी म्हटलं ना मित्रांनो, तर अमाऊंट जाते 25,600. आज मार्केटमध्ये 25,600 इन्कम घेण्यासाठी त्या व्यक्तीला कमीत कमी 3-4 वर्षाचा अनुभव लागतो. पण याच ठिकाणी 4थ्या लेवलला जाणार ना, 64 लोक सॅटिस्फाईड होतील, तर ते त्यांच्या 4 लोकांना ऑटोमॅटिक त्यांचा फायदा करून देतील. तर 256 लोक 5,000प्रमाणे खरेदी करतील, तर अमाऊंट जाते मित्रांनो 12,80,000. आणि त्याच्यावर 8% जर ह्या लेवलला तर 10%पर्यंत जात आहे, तरी पण आपण 8% जरी म्हटलं तर महिन्याचं इन्कम जातं मित्रांनो 1,02,000 रुपये. 1,00,000 पेमेंट घेण्यासाठी MPC UPC लय अभ्यास करावा लागतो. बिझनेस टाकायचा असेल ना, करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावं लागतात. लक्षात. इथं जसं ओलाने उबेरने डोकं लावलं ना, झोमॅटोने डोकं लावलं ना, हेच डोकं या ठिकाणी लावायचं मित्रांनो. आज 5व्या लेवलला जर गेले ना, तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसून घेतो. पचणार नाही आहे, पण ही अमाऊंट माझ्या अकाउंटला आलेली. 5व्या लेवलला जेव्हा हे 256 लोकांनी सॅटिस्फाईड होतील आणि त्यांच्या 4 जवळच्या लोकांना प्रमोट करतील, दुकान बदलायला लावतील, त्यावेळेस 1,024 लोकांचा ग्रुप तयार होणार. आणि त्यांनी 5,000प्रमाणे खरेदी केली, 5,000प्रमाणे खरेदी केली, तर टोटल अमाऊंट होती 51,20,000 रुपये. 51,20,000 रुपये. आणि 8% जर विचार केला ना, तर महिन्याचं पेमेंट जातं मित्रांनो 4,09,600 रुपये. क्षमतेच्या बाहेर आहे ना, पण ही अमाऊंट मी मिळवतो आहे मित्रांनो, ही अमाऊंट मिळवतो. आलं लक्षात. ॲव्हरेजली आज माझ्या अकाउंटला 4 ते 4.5 लाख रुपये येतात, म्हणजे येतात. तर विचार करा, आता हा टोटल जर ग्रुप काउंट झाला ना, हा टोटल काउंटिंग होते 1,365 लोकांचे मित्रांनो. मला सांगा, 1,365 लोक, समजा 100% लोक खरेदी करायला लागले, तर 1,365 लोकांनी 5,000प्रमाणे खरेदी केली तर 68 लाखाचा टर्नओव्हर होतोय. आणि महिन्याकाठी तुम्हाला 5,46,000 हे पण अमाऊंट येते बरं का. आज माझ्या ज्या सिनियर लेडीज आहे त्या महिन्याला 16 लाखापर्यंत, आणि आमचे मेंटर महागुरू आज महिन्याला 45 लाखापर्यंत इन्कम घेतात. ही गोष्ट मोठी झाली, पण माझ्यासारखा व्यक्तीसुद्धा आज 4.5 ते 5 लाख रुपये घेतोय. तर सांगायचं आहे, समजा काही लोकांना वाटलं का नाही सर, काही लोक गळतील, चला 25% गळाले, 75% लोकांनी, 1,023 लोकांनी 5,000प्रमाणे दर महिन्याला खरेदी केली, कारण त्यांना फ्री प्रॉडक्ट, त्यांना 5व्या महिन्याची खरेदी फ्री, तरी 51,15,000चा टर्नओव्हर होतोय आणि 4,09,200 रुपयापर्यंत महिन्याला पेमेंट देऊ शकते. चला काही लोक म्हणले सर 50% लोक गळतील, चला 50%नी जर म्हणलं तर 682 लोकांनी 5,000प्रमाणे खरेदी केली, तरी 34,10,000चा टर्नओव्हर होतोय. आणि 8%नी जर म्हटलं तरी 2,72,000चं पेमेंट येतं आहे. असे भरपूर लोक मित्रांनो जे जॉब करत, कंपनी करतात, आणि तरी पण हे पार्ट टाईममध्ये 2-2.5 लाखाचं पेमेंट घेतात. बघा, असे भरपूर लोक आहे की ज्यांनी हा डिसिजन घेतला, दुकान बदललं, आणि आज त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस व्हायला लागले, लाखो रुपये यायला लागले. या ठिकाणी बघा, हे लेडीज आहे, त्या ठिकाणी 7,37,000, 7,33,000, 10,24,000, 9,37,000 असे बघा. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या कॅटेगरीचे लोक दिसतील. बघा, काही स्टुडंट आहे, काही वयस्कर आहे, काही महिला आहे, काही गृहिणी आहे. बघा, 24 लाख या ठिकाणी बघू शकतात, 16 लाख, 16 लाख, 16 लाख, अलग लक्षात, म्हणजे 18 लाख, 18 लाख, 21 लाख, या ठिकाणी काहीचं 24 लाख. आज अमाऊंट वाढत 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 आज तुम्ही बघा का 25 लाख, 25 लाख, 27 लाख, 34 लाख, 30 लाख, 35 लाख, हीच अमाऊंट वाढत वाढत आता 36 लाख, 48 लाख, या ठिकाणी 42 लाख, आणि पुढे जाऊन 48 लाख, आणि हीच अमाऊंट अजून वाढत आज जवळजवळ नेक्स्ट पुढं 40 लाख, 60 लाख, 67 लाख, तुम्ही बघू शकतात 68 लाख. आता 1 करोडच्या वर गेलं आहे. 1 करोड 10 लाख, 1 करोड 16 लाख, 1 करोड. स्वतः आमचं हे जुनं स्टेटमेंट आहे. आता लेटेस्ट आमचं 1 करोड 50चं झालं, 1 करोड 37 लाख, महिन्याचं हायेस्ट पेमेंट 5,07,000. या ठिकाणी बघा, महिन्याचं पेमेंट 4 लाख, या ठिकाणी महिन्याचं पेमेंट 9,45,000, टोटल 2 करोड 40 लाख. त्यानंतर सविता मॅडम यांचा जर विचार केला तर 5 करोड 10 लाख आणि हायेस्ट पेमेंट 16 लाख. आणि आमच्या सर्वांचे ग्रेट गुरु मेंटॉर डॉक्टर अशोकजी तोडमल सर 10 करोड इन्कम क्रॉस आणि महिन्याचं पेमेंट 46,44,000. असे क्राऊड असतात, असे फंक्शन असतात. आज तुम्हाला असं वाटतं मी बोलतोय,
पण आपले प्रत्येक तालुक्या जिल्ह्याला छोटे छोटे प्रोग्राम पण चालतात आणि आपले गणेश क्रीडा कला मंडळ ह्या ठिकाणी 5-5 हजार लोकांचे पण फंक्शन झाले. ओपन ग्राउंडमध्ये 10-10, 20-20 हजार लोकांचे फंक्शन पण झाले. आणि आता बालेवाडी स्टेडियम ह्या ठिकाणी 11 मे ह्या ठिकाणी जवळजवळ 20,000 लोकांचा पण फंक्शन होत आहे. तर ओके चलो, तर माझी स्टोरी पण बघा आणि स्टोरी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बिझनेसला स्टार्ट करा. जसं माझ्या लाईफमध्ये झालं नक्कीच तुमच्या पण लाईफमध्ये होऊ शकतो. ओके, बेस्ट ऑफ लक. कमाल वो आके ज़मीं पे दे के जाए आसमां. शाबाशी.